मिसाल आपने कायम किया। एक फैमिली जो आज 28 साल बाद मुंबई है और अपने बेटे को लेके जा रही है, कैसे आपको मालूम चला था कि जो है आप बस आप भावुक हो रहे हैं? बस थोडी सी बातें बताना जानना। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नक्की. तर ह्या व्हिडिओचं बनवण्यापाठीमागचं एक कारण आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे हॉटेल मालक आहेत मुंबईमधले, अब्बास मुस्लिम आहे आणि त्यांच्या इथे एक मुलगा होता. लहानपणी आलेला त्या इथं मुंबईमध्ये हॉटेलमध्ये कामासाठी. तर 28 वर्ष त्यांच्या तिथे राहिला. तर मित्रांनो, ही कहाणी आहे एक MP मधील इंदोर शहराजवळील एका गावातील. लहानपणी एक मुलगा, दोघं भाऊ असतात आणि दोघांची भांडणं होतात. तर आईवडील मारेल या भीतीने तो मुलगा घर सोडतो. घर सोडल्यानंतर मुंबईची ट्रेन पकडतो. मुंबईमध्ये येतो. मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, कंप्लीट 28 वर्ष तो मुलगा त्या हॉटेलमध्ये काम करतो. आणि 28 वर्ष काम केल्यानंतर त्या हॉटेल मालक असतो, तो त्याला विचारतो, बाबा तू तुझ्या घरी का जात नाही? हॉटेल मालक म्हणतो, घरी जात नाही, घर नाही का तुला, कोणी नाही का? तो म्हणतो, सगळा परिवार आहे माझा, माझे आईवडील आहे, माझा एक भाऊ आहे, माझी बहीण आहे, सगळे आहेत, पण माझी घरी जायची हिंमत होत नाही. तर त्या हॉटेल मालकाने विचारलं की बाबा काय प्रॉब्लेम आहे, काय नाही? तर तो म्हटला, मी लहानपणी भांडणं करून आलतो करून माझ्या भावाबरोबर, पण आत्ता माझी जायची घरी हिंमत होत नाही. तर त्या हॉटेल मालकाने मित्रांनो त्या मुलाच्या आईवडिलांशी कशा तरी पद्धतीने संपर्क केला आणि त्या आईवडिलांना बोलून घेतलं आणि 28 वर्षानंतर तो मुलगा आपल्या परिवाराला भेटला. तर हीच कहाणी मित्रांनो आपण सांगणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. मी सुभाष गाजरे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, ही कहाणी सुरू होती इंदोर शहरातील एका खेडेगावातून आणि त्या कहाणीची सुरुवात इंदोरमधून होते आणि त्या कहाणीचा शेवट हा आपल्या मायानगरी मुंबई या ठिकाणी होतो. तर मित्रांनो, ही कहाणी आहे एका तरुणाची. लहानपणी कशा तरी कारणावरून त्या दोन्ही भावांची भांडणं होत्या. दोघं भाव असतात. भांडणं झाल्यानंतर त्या मुलाला भीती वाटते का बाबा आईवडील मला आता संध्याकाळून मारतील. त्या भीतीने मित्रांनो तो मुलगा घर सोडतो. घर सोडल्यानंतर मुंबईची ट्रेन पकडतो. मुंबईची ट्रेन पकडल्यानंतर मित्रांनो मुंबईमध्ये येतो तो. मुंबईमध्ये इकडं तिकडं भटकतो. तर एक हॉटेल असतं, मुस्लिम मालक असतो त्या हॉटेलाचा आणि त्या ठिकाणी तो काम करतो. लहान असतो, काम करत जातो. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही मित्रांनो, टोटल 28 वर्ष तो मुलगा काम करतो. मध्ये 1-2 वेळा त्या हॉटेल मालक विचारतो त्याला की बाबा तू घरी का जात नाही किंवा सुट्टी का घेत नाही? तर तो विषय थोडा पाठीमागं पडतो. तो पण हॉटेल मालक, त्याचं नाव अब्बास आहे. आणि आजच्या याच्यामध्ये मित्रांनो एक माणुसकीचा जो धर्म असतो, ते धर्म कशा पद्धतीने आपण पाळला पाहिजे, जे ह्या हिशोबाने त्या अब्बास भाईने काम केलं. पहिल्यांदा त्या अब्बास भाईला मी खरंच मनापासून सलाम करतो. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, अक्षरशः त्या मुलाला ज्यावेळेस आईवडील न्यायला येतात त्यावेळेस अक्षरशः तो अब्बास भाई रडतोय. आणि याच्यापेक्षा जास्त माणुसकी आणि मानवता, धर्म काही असू शकत नाही. आणि त्याचं एकदम उत्तम उदाहरण जर असेल तर तो अब्बास भाई आहे. खरंच मनापासून त्या अब्बास भाईला सलाम करतो. आणि इंदोर या ठिकाणी एका खेडेगावातला, त्याचं नाव राजन शेखावत आहे मित्रांनो. ज्यावेळेस तो हॉटेलमध्ये काम करत असतो, इमानदारीने काम करतो. आणि 1-2 वेळा तो हॉटेल मालक विचारतो अब्बास भाई की तुम्ही घरी का जात नाही? तर तो म्हणतो, घरी मी यासाठी जात नाही, माझी हिंमत होत नाही घरी जाण्याची. तर मित्रांनो 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 28 वर्ष त्या मुलाने, त्याची एवढी हिंमत झाली नाही का मी घरी जाईल आणि माझ्या आईवडिलांना भेटेल. आणि त्यांनी देवाकडं त्या 28 वर्षामध्ये एकच प्रार्थना केली
की माझे आईवडील सुखरूप राहू दे त्यांना. आणि मित्रांनो, त्यानंतर त्या अब्बासभाईने त्याचे काहीतरी त्यांचे नातेवाईक इंदोरमध्ये होते आणि अशा अशा पद्धतीचा मुलगा आहे, घरच्यांचा पत्ता दिला. त्या ठिकाणी त्या नातेवाईकांना जायला सांगितलं आणि ते नातेवाईक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आले. मोबाईल नंबर घेऊन आल्यानंतर त्या अब्बासभाईला तो मोबाईल नंबर दिला. त्या अब्बासभाईने त्या मुलाच्या आईवडिलांशी संपर्क केला की असा असा मुलगा आमच्यापाशी आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी बोलू शकता. तर व्हिडिओ कॉल केल्यानंतर ह्या मुलाने त्या आईवडिलांना ओळखलं की हेच माझे आईवडील आहे. त्या आईवडिलांनी पण त्या मुलाला ओळखलं. अक्षरशः एवढं रडले ते आईवडील, तो मुलगा, तो अब्बासभाई. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढं दाखवतो कशा पद्धतीने तो अब्बासभाईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तो इंटरव्ह्यूमध्ये बोलू पण शकत नाही, एवढा तो इमोशनल झालेला आहे. तर ते आईवडिलांनी त्या मुलाची पूर्ण अपेक्षा सोडून दिली होती का मुलगा, आता 2 मुलं होती पण एकच मुलावरती त्यांचं हे चालू होतं. पण अचानक त्यांना एक गॉड गिफ्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. 28 वर्षानंतर मुलगा जर आपल्याला दिसत असेल तर त्या आईवडिलांना खुशीचा ह्याच्यापेक्षा जास्त खुशी काय असू शकत नाही. आणि तो आनंद, ती खुशी त्या अब्बासभाईंनी त्यांच्या पदरामध्ये टाकली. आणि या ठिकाणी जर विचार केला, आपण म्हणतो बस आप भावुक हो रहे हैं, बस थोड़ी सी बातें जानना चाहूँगा. असल में ये हमारे वहाँ काफ़ी सालों से मैं समझ रहा हूँ, ये बहुत ही भावुक हूँ, मैं खुद भावुक हो रहा हूँ, फैमिली से बात हो रहा हूँ. इन्होंने कब बताया कि जो है ऐसा ऐसा मेरे साथ, और फिर आपने कैसे इनके परिवार वालों आज समाजामध्ये आणि या एवढ्या याच्यामध्ये त्या अब्बासभाईने, त्याच्या परिवाराने माणुसकीचा धर्म जपला आणि त्या मुलाला 28 वर्षानंतर आपल्या आईवडिलांना मिळवलं. त्या आईवडिलांना पण आपल्या मुलाशी आपला मुलगा पाहायला भेटला. लहानपणीचा अक्षरशः एवढा इमोशनल क्षण होता तो. त्या एका न्यूज चॅनलने त्या ठिकाणी मुलाखत घेऊन त्यांचं हे केलं आणि त्यानंतर तो मुलगा त्यांच्या सुपूर्द केला त्यांच्या हॉटेलमध्येच. आणि त्यानंतर त्या मुलाची मुलाखत घेतली. त्याला विचारलं की बाबा, तू आता घरी, तुला तुझे आईवडील भेटले, तुझे बहीण भेटली, भाऊ भेटला, तुझा परिवार तुला भेटला, तर तू अब्बासभाईला पुन्हा भेटायला येणार का? तो म्हटला, माझ्या आईवडिलांनी कमी, पण अब्बासभाईंनी मला एवढा आईबापापेक्षा जास्त प्रेम दिलं. 28 वर्ष मी एकाच ठिकाणी राहिलो. याच्यावरूनच ओळखू शकता की हा मालक अब्बासभाई किती प्रेमळ आणि माणसं जपणारा माणूस आहे. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच आहे. त्या अब्बासभाईला खरंच मनापासून सलाम आहे की एवढं चांगलं काम आपल्या एका आईवडिलांचा मुलगा परत त्यांना 28 वर्षानंतर मिळवून दिला. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, जे प्रयत्न केले, खरंच अब्बासभाई तुम्हाला मनापासून सलाम आहे. तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला तर नक्की तुमच्या कार्याला, तुमच्या इमानदारीला, आज तुम्ही असं कार्य केलं आहे की त्याची गणना ही खरंच शब्दात होऊ शकत नाही. आणि मनापासून तुम्हाला सलाम. त्या आईवडिलांना पण त्यांचा मुलगा भेटला, त्या मुलाला पण त्याचे आईवडील भेटले. याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो? आणि त्या आनंदाचे कारण तुम्ही अब्बासभाई बनले. खरंच मनापासून धन्यवाद. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला एक विनंती करतो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्या अब्बासभाईविषयी नक्की 2 शब्द बोला, कारण त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला आपण शब्दात बोलू शकत नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अब्बासभाईचं कार्य कसं होतं आणि प्रत्येकाने हा मानवता धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे का नाही पाळला पाहिजे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आपण या ठिकाणी थांबू.
आणि अब्बास भाईला पुन्हा एकदा मनापासून सलाम करू आणि सर्वांना मनापासून धन्यवाद आपला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.